बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचा डंका बघायला मिळालाय। पहिल्या दिवसाच्या सामंजस्य करारातून राज्याला 4,99,321 कोटींची गुंतवणूक आलेली आहे। गडचिरोलीमध्ये JSW ग्रुपकडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आलाय। यातून त्या जिल्ह्यात जवळपास 10,000 रोजगार निर्मिती शक्य होणार आहे। गडचिरोलीत स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट तसंच लिथियम बॅटरी आणि सोलर या संदर्भात गुंतवणूक येणार आहे। सोबतच राज्यात वारे एनर्जी या हरित ऊर्जा कंपनीकडून 30,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे। त्या माध्यमातून 7,500 जणांकरता रोजगार निर्मिती होणार आहे। तसंच टेम्बो या कंपनीची देखील 1,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 300 जणांना रोजगार मिळणार आहे। दावोसमधून भारतासाठी किती गुंतवणूक येते हे बघणं महत्त्वाचं आहे। पहिला दिवस तर चांगला राहिला। पहिल्या दिवसामध्ये 4.5 लाखाच्या आसपास गुंतवणूक भारताकरता आलेली आहे। वेगवेगळ्या कंपन्यांनी भारताशी करार केलेले आहेत आणि या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे। आजच्या दिवशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार होणार आहेत। ते किती लाख किती कोटींच्या घरात जातात आणि किती लोकांना या माध्यमातून रोजगार मिळतो हा आकडा आज दिवसभरात समोर येईल। पण दावोसमधला पहिली जी बातमी करारांसंदर्भातली आली ती तरी एकदम 4.5 लाख कोटींच्या घरातली आहे आणि ही चांगली बाब आहे। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाणार असं सूत्रांकडून कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। अर्थात हे आता दावोसवरून आल्यावरच होईल। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून परत येत आहेत। दावोसवरून परतल्यानंतर हे सगळेजण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। या बैठकीतून पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर पालकमंत्री पदांची नियुक्ती ही मुख्यमंत्री करत असतात आणि मुख्यमंत्र्यांनी ती नियुक्ती केलेली होती, पण त्यावर रायगड आणि नाशिकमधून खूप मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळाली। आता नाशिक आणि रायगडचा जो वाद आहे तो पालकमंत्री सोडवतात का ते बघणं महत्त्वाचं आहे। पण नाशिकसाठी भाजप आग्रही मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। पण नाशिकसाठी भाजप आग्रही आहे आणि रायगडमधून सुद्धा गोगावलेंच्या समर्थकांनी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आंदोलन केलेलं होतं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना दिलासा देत ईडीची याचिका फेटाळलेली आहे। या प्रकरणामध्ये भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामिनाला ईडीने आव्हान दिलं होतं। ईडीची याचिका फेटाळताना भुजबळ यांनी दाखल केलेली अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळलेली आहे। भुजबळ यांना या प्रकरणात 2018 मध्ये जामिनावर मुक्त करण्यात आलं होतं। त्यामुळे आता कलम 336 अन्वये यात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं कोर्टानं ईडीची याचिका फेटाळून देताना म्हटलं आहे। हे खरं आहे की आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं। त्याच्या अगोदर आम्ही हेबियस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता। जेलबारी झाली, त्रास करावा लागला, माझं काय रडत बसू काय करतं, जे झालं ते झालं। कदाचित नशिबात आपलं होतं म्हणून ते झालं, पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला। एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही हे सुद्धा जे आहे सेशन कोर्टाने दाखवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द करत एक मोठा धक्का दिलेला आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित 1,310 गाड्या भाडे तत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेतली आणि अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द केली। महामंडळाला सुद्धा हा धक्का आहे आणि असं बोललं जातंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा हा धक्का आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना या निविदा त्यांनी काढल्या होत्या। भाडे तत्वावर गाड्या घेण्याबाबत नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश महामंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि
घाईघाईनं एस टी महामंडळाचं अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले. या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे. खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बातमी पुढची पुण्यातून आहे. पुण्यामध्ये एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमध्ये आहे. कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती थेट खाली पडल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक आहे. सुदैवानं यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, गंभीर इजा झालेल्या नाही. ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट इथं रविवारी सकाळी 10 वाजता घडली आहे. घटनेचं CCTV फुटेज समोर आलं आहे. खरं तर त्याला ती गाडी पुढे न्यायची होती आणि मग एक्झिटमधून खाली उतरवायची होती, पण दरम्यान ती गाडी मागे घेताना छज्जा तोडून पूर्णपणे खाली आलेली आहे. ग्राउंड फ्लोअरला कार पुढे घेण्याऐवजी मागे घेतली गेली आणि ती कार खाली कोसळलेली आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. गंभीर इजा कुणाला झाली नाही, पण पुण्यामध्ये पार्किंगमधून कार थेट तळमजल्यावर आली आहे.